पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। पोचलो खूप कष्टाने। हे पाय माझे किती छान दिसतंय सगळं, बघा ना। छान दिसतंय। द्या मी पकडते। मी आहे ना। हा ठीक आहे। हे बघा किती भारी आहे। भारी। अहो हे बघा किती छान दिसतंय, मला खूप आवडतंय हे। या लवकर या। हे बघा खाली बघा ना, पाणी। ऐका ना, आपण काही दिवस इथेच राहणार आहे ना? हा। आणि हो, माझ्या नंदेला काही बोलायचं नाही, त्यांनी इतकी छान व्यवस्था केली आपल्यासाठी। किती छान आहे सगळं। हा। खूप हॅलो आवडलं। सर। हॅलो मॅडम, तुमचं बुकिंग आहे का? काय माहिती। अहो राघव कर्णिक। हा येस येस, कर्णिक कर्णिक। तुमचीच वाट बघत होतो। स्वागत आहे सर तुमचं। अली बॅग घेऊन जा। हॅलो, हा गेस्ट आलेत, पटकन लवकर वळ। हा लवकर आहे लवकर आहे। सर फारच थकलेले दिसताय तुम्ही। हो का? असेल। या मॅडम, या 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 या, ठेवा खाली। मॅडम सर प्लीज तुम्ही तुमचे शूज आणि चपला काढा। कशाला? पाय धुवून काढायचे। प्लीज प्लीज प्लीज, आय इन्सिस्ट। प्लीज 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 बस प्लीज। मी करते ताई। हे कशासाठी हे सगळं? पारंपरिक पद्धत, अतिथी देवो भव, त्या संकल्पनेनुसार आम्ही हे सगळं सुरू केलं। छान वाटलं मला, अतिथी देवो भव। तुम्ही आम्हाला देव मानता, पण एक प्रश्न आहे तुम्हाला। हा सर विचारा ना। हा मग विचारतो। एक मिनिट। हा। छान आहे, खूप छान आहे। थांबा। हार घ्या, हार घाला प्लीज। हे काय? अहो नको असू दे। थँक्यू ताई। नाही नाही, थँक्यू। छान, चांगली गोष्ट आहे, तुम्ही आम्हाला देव मानता। पण तुम्हाला असं का वाटलं की देव डायरेक्ट तुमच्या हॉटेलमध्ये उतरणार आहे? म्हणजे काय आहे, एवढा छान खर्च केला, छान हॉटेल बनवलं तुम्ही, पण इथे येण्यासाठी एखादी चांगलीशी वाट नाही बनवू शकलात तुम्ही? मला गाडी कुठेतरी पार्क करावी लागली आणि तिथून अक्षरशः जंगल, डोंगर, दऱ्यामधून आम्ही चालत आलेलो आहोत। आणि हे हे काय, इथे गाड्या कशा काय आल्या? ह्या गाड्या येऊ शकतात, मग आमची गाडी का नाही आली? हव्या गाड्या तळ्यापर्यंत पोहोचतात। म्हणजे मला वाटतं तुम्हीच रस्ता चुकलात। इथे यायला की नाही सरळ रस्ता आहे, तुम्ही चुकीच्या रस्त्याने आलात। पुढच्या वेळी आल ना, ते आता सरळ रस्त्याने या। सरळ रस्ता आहे? हो।
येऊ आम्ही सरळ रस्त्याने. पण छान आहे, मला खूप आवडलं. निवांत वाटतंय आणि आता आमचा थकवा पण निघून जाईल, हो की नाही? हो अहो हे तर काहीच नाही, अजून इथे खूप काही काही बघण्यासारखं आहे. या ना प्लीज या. हो चला. अहो चला. या सर या प्लीज, कम दिस वे. सर, ही आमची रिलॅक्सेशनची जागा. या मोकळ्या पटांगणात तुम्ही फिरू शकता आणि त्या डोम खाली बसून मस्त गप्पा टप्पा अँड ऑल. या ना सर या प्लीज, प्लीज कम. अँड हिअर इट इज अवर टेन्स, तुमच्या आठवणी तयार होण्याची जागा. मॅडम हा? आवडते ना? हो. या सर, या टेंटच्या एक्झॅक्टली मागे आपलं स्विमिंग पूल आहे आणि त्याच्या मागे आपलं रेस्टॉरंट. तुम्हाला हे आवडते ना सर? हा, चांगलं आहे. आवडणारच. प्लीज या, या बाजूला. अँड दिस इज युअर प्लेस. सर, तुम्ही चेहऱ्याने फार थकलेले दिसताय, बट डोंट वरी, इथे तुमचा सगळा थकवा दूर होईल. ही जागा म्हणजे निसर्गाशी नाळ जोडते. तेच धगधग, तेच धकाधकीचं आयुष्य, या सगळ्याने तुम्ही कंटाळलेले असाल आणि थकलेले तर तुम्ही चेहऱ्याने दिसता आहात. पण ही जागा, इथे आम्ही तुम्हाला स्वर्ग सुख देण्याचा प्रयत्न करतो. एक्सक्यूज मी. इथे झोपाळा असता तर काय मजा आली असती. तर वाटतोय की नाही स्वर्ग? हो. इथे तुम्हाला कसलीच कमी जाणवणार नाही. रेंज, मोबाईलला रेंज नाहीये इथे. आम्ही मुद्दाम अशी जागा निवडली आहे जिथे मोबाईलला रेंजच नाहीये. का? हो सर, घटकाभर विश्रांतीसाठी तुम्ही येता आणि इथे तुम्हाला कोणी डिस्टर्ब करायला नको म्हणून. सर, अगदी बरोबर आहे. वायफाय तरी असेल ना? वायफाय लोक परत तुम्हाला डिस्टर्ब करणार सर, म्हणून इथे वायफाय नाहीये. कामाचं टेन्शन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचूच देणार नाही. हा मूर्खपणा आहे. हा, अहो अरे माझी परवा केस आहे, माझे 4 असिस्टंट त्याच्यावर काम करतायत, मला त्यांच्यासोबत कनेक्टेड असणं खूप इम्पॉर्टंट आहे. यांना कुठे समजणार आहे ते? सॉरी सर. सॉरी काय सॉरी? बरं इथे जवळपास कुठे रेंज आहे का ते तरी सांगा. तिथे तुम्ही जिथे गाडी सोडलीत ना तिथपर्यंतच रेंज आहे सर. बापरे. एवढा लांब? मॅडम, तुम्ही रूम बघून घ्या ना. हा. आलो. हा निघालो. येस येस येस, कमिंग. अहो किती छान आहे ना खोली.
आपल्या खोलीतून तलाव पण दिसतंय. हो का? किती छान दिसतंय सगळं. हे बाय माझे, अहो हे बघा किती छान आहे बाहेर. रात्री इथेच बसूयात, निवांत गप्पा मारूयात. अहो काय? नाही म्हणजे आपल्याला पोहोचायला जरा त्रास झालाच, पण सगळं खूप छान आहे. सगळं छान आहे. खोटं बोलतायत हे. कोण? हा मॅनेजर काय बोलले हे? इंटरनेट नाहीये, वायफाय नाहीये, कसं शक्य आहे? अरे ह्यांच्याकडे इतके कर्मचारी आहेत, त्यांचा पगार आहे, त्याच्यानंतर ऑनलाईन बुकिंगचं ट्रान्झॅक्शन आहे. हे काय इंटरनेट शिवाय होतं का? इंटरनेट तर लागणारच, म्हणजे यांच्याकडे वायफाय आहे पण ह्यांना वायफाय द्यायचा नाहीये. असं का करतात हे? अहो पण आता आपण फिरायला आलोय ना, मग आता घ्या ना, जे काही येत त्यात जुळवून घ्या. जुळवूनच घेतोय का? ठीक आहे, मी हातपाय धुवून येते. मी काय म्हणते, काय? इथे आपण बोटीने फिरू शकतो. अच्छा, त्यांना विचारायचं का एकदा? हो विचारूया ना, नक्की विचारूया. ते तुम्ही ठाण्यात घेऊन गेला होता बघा मला बोटीतनं फिरायला, मला खूप मजा आली होती. ते रेंजच नाहीये का? ठीक आहे, आलेच मी. हा ये. आणि हे कसं बंद करायचं? हा? अहो काय? आलेच ये. आलेच ये. हे जरा अति होते. हसणार नाही ना तुम्ही? मी रेंज बघून आलो. हा थांब जरा.
आता यांना रेंजची पडली का? बायको एवढी सुंदर तयार होऊन आलीये, ह्याचं काहीच नाही यांना. म्हणजे मला रेंज आहे. अहो हे बघा, मला रेंज आहे. वर्षाताई, आनंदी, पोचलात का ग तुम्ही? मिळाली ना जागा तुम्हाला? नाही, दादाचा फोन लागत नाहीये, पण तुझा फोन लागला. हो, त्यांना रेंज नाहीये. ए, मला सांग, कसा वाटला तुला माझा प्लॅन? वर्षाताई, खूप छान आहे प्लॅन. सगळं खूप छान आहे इथे. थँक्यू. पण खरं सांगू का, तुमचा दादा तुमच्यावर खूप चिडलाय. आणि इथे इथे येऊन पण कामच करतायत. अरे, लॅपटॉप घेऊन बसलेत. आता तुम्ही सांगा बरं, इथे येऊन पण कामच करायचंय का यांना? तुम्ही काही काम करायला पाठवलंय का इथे? बरोबर आहे तुझं. असं कसं काम करतोय तो? आणि मुंबईला गेल्यावर काम करायचंच आहे ना. त्याला सांग, ही वेळ त्याची तुझ्यासाठीची आहे म्हणावं. बोल, तू बायको आहेस ना तू त्याची. हो, पण मी असं कसं बोलू त्यांना? हो मग. आणि बोलली नाहीस ना आनंदी, तर तुमचा अख्खा हनीमून केस स्टडी करण्यात जाईल. तो लॅपटॉप काही खाली ठेवणार नाही हातातून. अगं, एवढा न्याय मिळवून देतो तो लोकांना, मग तुझी केस घेऊन जा ना त्याच्याकडे. हा, हे पाय माझे. बघा ना, माझ्या लक्षातच नाही आलं. वर्षाताई, तुम्ही ना बरोबर सांगताय. आज मी यांना सांगणार आहे. काम वगैरे काही नाही. कुठे गेले दिसत पण नाही. रमाताई, हा, काय म्हणालीस? वर्षाताई, नंतर करते. हा, चालेल चालेल. हा, एन्जॉय. बाय. रमाताई, माफ करा. छान खेळताय तुम्ही. अहो, अंदाज चुकला गो. आनंदी, मी आले. राघव नाहीये इथे, पण मी आहे ना. तुला एकटं कशी सोडू? सोडणार नाही अशीच.